दीघा स्थित बिंदु माधव नगर में राज्य के युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी के सदस्य युवा नेता शुभम विजय चौगुले के नेतृत्व में दिवाली पर्व पर आयोजित किए गए किले महोत्सव 2025 अंतर्गत गुण गौरव और सत्कार समारोह जोश खरोश के साथ संपन्न हुआ। इस खास मौके पर विशेष अतिथि के रूप में उपस्थित थे शिवसेना के उपनेता विजय चौगुले, साथ ही मौजूद थे समाज सेवक सुभाष काळे, पदाधिकारी, कार्यकर्ता और तमाम युवक और बालक। महाराष्ट्र की ऐतिहासिक संस्कृति को जिंदा रखने का प्रयास करती इस अनोखी प्रतियोगिता में विभिन्न किलों की प्रतिकृति साकार करने वाले विजेताओं को मान्यवरों के हाथों आकर्षक ट्रॉफी और नकद इनाम देकर उनका सम्मान किया गया। तो इस स्पर्धा में हिस्सा लेने वाले युवक और बालकों का भी सम्मान कर उनका मनोबल बढ़ाने का काम किया गया। इस दौरान शिव व्याख्याते और प्रोफेसर पवन बागल के प्रेरणादायी व्याख्यान तथा शिव शंभू मर्दानी अखाड़े के रोमांच भरे मर्दानी खेल की प्रस्तुति ने सभी का दिल जीता, जिनमें नन्हे बच्चों की भी प्रस्तुति काबिले तारीफ थी। शुभम चौगुले ने सभी विजेताओं का अभिनंदन करते हुए कहा कि आज की पीढ़ी को हमारे इतिहास की धरोहर रायगढ़ सहित विविध किलों के दर्शन हो सके, इसलिए वे जल्द ही दीघा के सभी विभाग के युवाओं और बच्चों को किलों पर ले जाएंगे, ताकि इस पीढ़ी को छत्रपति शिवाजी महाराज के शौर्य और हमारी संस्कृति की पहचान हो सके। आज दीघा येथे मस्जिदून शाळा व महात्मा गांधी शाळा इथं आपण किल्ले महोत्सव 2025 हे आज आपण इथं साजरा करतोय। जसे की तुम्ही बघू शकतात की किल्ले स्पर्धा अनेक जण किल्ले स्पर्धा ठेवत असतात, पण त्यांचा सन्मान हा कुठे गल्लीगोळ्यात होत असतो। आणि शुभम विजय चौगुले मंच ही इच्छा होती की सर्व माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती याच किल्ले स्पर्धकांना आपण कुठेतरी एक मोठा मंच द्यावा, आणि त्याच अनुषंगाने आज आपण इथं या मंचावरती त्यांचा सन्मान व जाहीर इथं सत्कार त्यांचा आज आपण इथं केलेला आहे। तसंच तुम्ही बघू शकतात की आज इथं आपण प्रोफेसर शिवव्याख्यात म्हणजेच पवन बागल सर असतील, तसेच मर्दानी खेळ असतील, आज इथं आपण इथं दाखवण्यात आलेत। तसंच परत एकदा सर्व किल्ले स्पर्धकांचे मी आभार मानेल की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली। नक्कीच साहेबांनी जी सूचना दिली आहे की सर्व किल्ले स्पर्धक असतील, सर्व आपले बालमित्र माझे सगळे असतील, त्या सर्वांना आपण रायगडावरती आपण घेऊन जाऊ। आणि नक्कीच यापूर्वी सुद्धा आपण चिंचपाडे विभाग असेल, रामनगर विभाग असेल, तिथून आपण सतत किल्ल्यांवरती असे मुलांना आपण सहल त्यांचे आपण पाठवतच असतो। पण नक्कीच ह्या शिवजयंतीच्या पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण दीघा परिसर असेल, त्या चिंचपाडा येईल, गणपतीपाडा असेल, ईश्वरनगर, इल्टनपाडा, सगळे रामनगर असेल, सर्वांचं एकत्र एक संयुक्त एक आपण सहल काढू आणि जास्तीत जास्त आपण लोकांना आपण तिथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। तसंच चौगुले साहेबांचा दरवेळेस हेच प्रयत्न असतं की कसं आपण आपल्या महाराजांची आपली जी प्रथा असते, ज्या आपल्या सगळ्या महाराजांची एवढी शूरवीरता आहे ती लोकांपर्यंत आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण कशी पोहोचवावी। साहेबांचा नक्कीच सारखा प्रयत्न असतो। तुम्ही बघू शकतात की सेक्टर 9 येथे सुद्धा 50 फुटाचं शिवस्मारक ह्याचं सुद्धा आता काम सुरूच आहे, आणि मला वाटतं येणाऱ्या शिवजयंतीपर्यंत त्या स्मारकाचं काम सुद्धा पूर्तता होऊन जाईल। आणि त्या फक्त ते स्मारक नसून त्या स्मारकाखाली एक म्युझियम सुद्धा आहे, आणि त्या म्युझियममध्ये आपण बघू शकतात की शिवकालीन शस्त्र असतील, महाराजांची सगळे इतिहास असेल त्याच्यात, आणि सर्व आपले सर्व सहकुटुंब सर्व लहान मुलं तिथं जाऊन महाराजांबद्दल व ते शस्त्र तिथं लाईव्ह तिथं बघू शकतात। हे साहेबांचा संकल्प दरवेळेस हेच असतं की कसं आपण आपल्या शिवरायांबद्दल त्यांचा इतिहास कसा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा। वहीं अन्य मान्यवरों ने भी विजय चौगुले और शुभम चौगुले के कार्यों की सराहना की। शुभम चौगुले युवा मंच यांच्या वतीने जे दीघा विभागात किल्ले स्पर्धा त्यांनी आयोजन केलं होतं, असे कार्यक्रम त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात पुढील भविष्यामध्ये व्हावे ही माझी इच्छा आहे, आणि त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी शुभम विजय चौगुले युवा मंच यांचे मी आभार मानतो की हा जो किल्ले स्पर्धा आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि सातत्याने आपण हा जो किल्ले स्पर्धा आहे हा आपण वेळोवेळी घेतच आलोय, दरवर्षी घेतच आलोय, पण कोविडच्या काळामध्ये काही कारणास्तव आपण ती स्पर्धा घेऊ शकलो नाही। त्यानंतर आज ही तसं बघायला गेलं तर आपण आज गरुड झेप घेतलेली आहे, आणि महाराजांचा इतिहास आहे की महाराजांच्या इतिहासामध्ये पण महाराजांना शत्रू भरपूर आले, तसे आज हा प्रोग्राम आपल्या
दिघा बिंदू माधव नगरमध्ये घेत असताना असे फितूर भरपूर आले, पण मी शुभमभाई आणि आपले विजय दादा चौगुले, सुभाषदादा असतील, अन्नूभाई आंग्रे असतील यांना मी शाश्वती देतो की ही महानगरपालिकेचा जो गड आहे हा आम्ही ह्या वर्षी तुम्हाला नक्कीच जिंकून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.